गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव तृप्ती राणे आणि तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. जरूर तुम्हाला आवडला असेल तर फॉलो, शेअर, सबस्क्राईब मला करा. सो आम्ही सकाळी सकाळी लवकर उठून 7-8च्या सुमारास आम्ही लवकर उठलो आणि आम्ही आज जाणार आहे सोंडाई किल्ला. आणि हा सोंडाई किल्ला हा रायगड जिल्ह्यात कर्जत जवळ एक स्थिर, एक छोटा आणि खूप निसर्गरम्य ट्रेकिंग किल्ला आहे. तर आमची बदलापूरपासून प्रायव्हेट गाडी होती, तर आम्हाला बदलापूरपासून कर्जतला जायला 1.5 तास तर लागतो. आणि तुम्ही येणार असेल मुंबई पुणेहून तर तुम्ही कारने थेट येऊ शकतात. तसेच कर्जत स्टेशनवरून तुम्हाला ऑटो आणि टॅक्सी मिळून जाते. तर एक सरळ सरळ आल्यावर एक राईड लागतो. राईड गेला लागल्यावर इकडे खूप सुंदर सुंदर रिसॉर्ट, फार्म हाऊस आहे. तर हा रोड पण खूप छान आहे. आणि आम्हाला येता म्हणजे इकडे एक काका भेटले, त्याने आम्हाला सांगितलं की इथून जाऊ, तर त्यामुळे आम्हाला खूप इझी पडलं आहे जाणं. तर तुम्ही तिथे गावच्या लोकांनाही विचारू शकतात की एक्झॅक्टली कसं जायचं आहे. तर हा आमचा ट्रॅक सुरू केला आम्ही, आणि माझ्यासोबत माझी बहीण होती आणि आम्ही मोस्टली ट्रॅक करत असतो. सो आमच्यासाठी तर हा ट्रॅक खूप बेसिक होता. तर कोणी एकदम फर्स्ट टाईम करत असेल हा ट्रॅक, तर थोडासा 1-2 पॅच थोडेसे इथे आहेत, ते थोडेसे रिस्की आहेत, पण ठीक आहे, एवढे काही खतरनाक नाही. हा बेसिक लेवलचा ट्रॅक आहे. आणि हा आमच्यासोबत आमचा एक फ्रेंड होता, तो त्याचा फर्स्ट ट्रॅक होता. सो बघू आता त्याला जमतंय की नाही. सो रिअली खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे हा. तुम्हाला खूपच आवडेल. तुम्ही जरूर ट्राय करा ट्रॅक करायला. ट्रॅक लवर असाल तर ऑफकोर्स जायलाच पाहिजे. आणि सोंडाई किल्ल्याबद्दल सांगायचं गेलं तर हा मोठा ऐतिहासिक किल्ला नाही आहे. पूर्वीच्या काळात टेहरीसाठी वापरला जायचा. तर इथे वरती देवीचे मंदिर आहे, सोंडाई देवीचे मंदिर, तर आपण ते पण बघूया. तर आणि इथे कसं की काही ठिकाणी आपल्या लोखंडी शिड्या पण बसवल्या, ते आपल्याला दिसतीलच वरती. तर इथून जे समोर जो नजारा दिसतोय हा मोरवे धरण आहे, इर्शाळगड आहे आणि माथेरानच्या डोंगर रांगा आहेत. तसेच पेब किल्ल्याचे दृश्य पण तुम्हाला खूप छान दिसते इथून. आणि इथे असं पाण्याची सोय पण आहे. मध्ये असे छोटे असे दुकानं आहेत. तर तिथे तुम्हाला प्यायचं पाणी किंवा खायचं काही छोट्या मोठ्या गोष्टी भेटू शकतात. पण एकदा तुम्ही थोडं वरती गेल्यानंतर तर तिथे मोस्टली तुम्हाला काही पुढे भेटणार नाही. तर स्वतःच पाण्याची बॉटल तुम्ही ठेवा आणि चांगले ग्रिपचे शूज घाला. आणि इथे जो हा एक पॉईंट आहे, हा खूपच रिस्की पॉईंट आहे. हा थोडाही पाय घसरला तर पूर्ण दरीमध्ये जातो माणूस. तर सिरियसली इथे तुम्ही कॉन्फिडन्स असाल, तुम्ही ट्रॅकर असाल तरच इथे जाऊन फोटो काढा, व्हिडिओ काढा. तसं आम्हाला एक्सपिरियन्स आहे म्हणून आम्ही जास्तही पुढे गेलो नव्हतो. पण इथे छान फोटो आहेत. आता तुम्ही इथेही फोटो आणि व्हिडिओ काढू शकतात, पण हे रिस्की आहे. सो थोडं जपूनच तुम्ही सगळ्या गोष्टी करा इथे. आणि कचरा बिचरा तर अजिबात टाकू नका, कारण एवढ्या सुंदर ठिकाणी हे कचरा बिचरा टाकणं म्हणजे चुकीचं आहे. सो रिस्पेक्ट ठेवा त्या सुंदरतेची आणि एन्जॉय करा. आणि हा जो वरती गेल्यानंतर बघा, हे आज शिड्या आहेत अशा 2. आणि तसं तिथे ना पाण्याची कुंडही आहे. ते बघा असे 2 पाण्याची कुंड आहेत आणि तिथे छोटे छोटे मस्त फिश पण होते छान. सो इथे तुम्ही फोटोजेनिक आहे, तुम्ही काढू शकतात. तर अशा लोखंडाच्या 2 अशा शिड्या आहेत वरती जायला. सो आता आपण अर्धापर्यंत आपण पोचलेलो आहे इथे. आणि हा काय मोठा ट्रॅक नाही. हा तसा तुम्ही प्रॉपर ट्रॅकर असाल तर 1 ते 1.5 तासामध्ये हा होऊन जातो. म्हणजे 1-1.5 तासामध्ये हा ट्रॅक होतो. आणि हा आमचा डॉगी आमच्यासोबत होता, नाही माहिती. आणि हा मला इथे अजिबात फोटो काढून देत नव्हता. बोलता आपण दोघं सोबतच फोटो काढायचा. सो तो अजिबात आला नव्हता. त्याचे फोटो मी तुम्हाला लास्टला दाखवते. आणि हे आहे आपले सोंडाई देवीचं मंदिर. हा रायगड जिल्ह्यातील कर्जत जवळ बसलेला सोंडाई किल्ला खूप सुंदर आहे, खूपच छान आहे. हा खूप सुंदर एक्सपिरियन्स होता माझा. आणि मी खरंच खूप हॅपी आहे हा ट्रॅक करून. मला खूप दिवसापासून यायचं होतं. तसंच तुम्ही समोर दिसणारा इर्शाळगड, तोही ट्रॅक करा. तोही खूप सुंदर ट्रॅक आहे. मी 3 वर्ष आधी केलेला, पण तोही खूप छान ट्रॅक आहे. तर हे 2 ट्रॅक तुम्ही खरंच करा. हे बेसिक ट्रॅक आहे आणि तुम्हाला खूप मजा येईल इकडे. आणि तुम्हाला निसर्ग, ट्रॅकिंग, शांत वातावरण आवडत असेल तर सोंडाई किल्ला नक्कीच तुमच्या बकेट लिस्टमध्ये असायलाच हवा आहे. सो तुम्ही सोंडाई किल्ल्याला गेले आहेत की नाही, सो मला कमेंट्स करा. आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हा मला सांगा.
आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी जात आहे आणि तिथे आम्ही म्हणजे जवळपासच कोंडाणे लेणी असं ऐकलं आहे आणि ते पण खूप सुंदर आहे. सो आम्ही तिकडे चाललेलो आहे. तर बघूया आता तिथे. आणि तिथं कसा की 30 मिनटाचा ट्रॅक आहे हे आम्हाला नंतर कळलं, आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही ऑलरेडी 1.5-2 तासाचा ट्रॅक केला. त्यानंतर आम्ही परत हा अर्धा तास ते 45 मिनिट्सचा ट्रॅक केला. पण वरती आल्यावर आम्हाला खूप रिलीफ वाटलं किंवा वरचं जे सुंदर सीन आहे खूप मस्त आहे, तुम्ही बघू शकतात. कोंडाणे लेणी हा रायगड कर्जत तालुक्यात आहे आणि कोंदिवडे गावाजवळची ही एक टेकडी लेणी आहे. साधारण दुसऱ्या पहिल्या शतकातील बौद्ध शैल्यकलेची ही उत्कृष्ट उदाहरणे मानली जातात. जवळपास 16 लेणी आहेत, त्यात चैत्यगृह आणि विहार पाहायला मिळतात. तसेच आता पावसामध्ये जाणे खूप सुंदर आहे, कारण की ते छोटे छोटे धबधबे, ते तेव्हा पाऊस नव्हता आम्ही जेव्हा गेलो तेव्हा, पण तिथे छोटासा धबधबा होता. तो आम्ही तिथे भिजल्यावर खूप रिलीफ भेटला आम्हाला. जेवढा पण आम्हाला घाम आला होता सर्व आम्ही एकदम त्याच्यामध्ये भिजल्यानंतर खूप भारी वाटलं. आणि इथलं जी सुंदरता आहे ही सिरियसली खूप सुंदर आहे. तसेच हा पण 30 ते 45 मिनटाचा मध्यम सोपा ट्रॅक आहे. तर हे कर्जतजवळील कोंढाणे लेणी ही 2000 वर्षापूर्वीची बौद्ध लेणीमध्ये भव्य चैत्यगृह आणि अप्रतिम कोरीवकाम तुम्हाला पाहायला भेटतं. आमच्या हिरोसोबतचे फोटोज आणि त्याने खूप सारे फोटोज काढले, तेव्हा त्याला बरं वाटलं. आणि फायनली आमचा हा ट्रॅक संपला आणि मी खूप जास्त हॅप्पी होती. आणि हा तुम्हाला खरंच आवडला असेल माझा व्हिडिओ, तुम्हाला लाईक शेअर कमेंट्स करा. कसा वाटला व्हिडिओ. बाय.